गडचिरोली जिल्ह्यात उच्च जातीचा सागवान उत्पादित होतो, परंतु वन विभाग तस्करीवर आळा घालण्यात अपयशी आहे। कारण की गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तस्कर जे आहेत तस्करीच्या माध्यमाने मोठमोठे वृक्ष जे आहेत ते तोडून नेत असतात। हे सागवान जे लठ्ठे दिसत आहेत आपल्याला जप्त केलेले लठ्ठे आहे, तस्करीतून जप्त केलेले लठ्ठे आहे। आणि वरच्या भागात बघा कशा प्रकारे हे एक चौकोन आकार देऊन वन तस्करांनी जे आहेत सागवानचे वृक्ष तोडून त्याला एक आकार दिलेला आहे। आणि अशी तस्करी मोठ्या प्रमाणात इथून छत्तीसगड राज्यात किंवा तेलंगणा राज्यात केली जाते। तेलंगणा राज्यातील अनेक तस्करांचे वाहने जे आहेत ते या अगोदर वन विभागाने जप्त केले होते। यात काही पोलीस अधिकाऱ्यांचेही नाव त्यावेळी आले होते। त्यानंतर सध्या जे आहेत वन तस्कर सिरोंचा वन विभागातील आंबडेल्ली जिनगनूर या परिसरात सक्रिय असून मोठ्या प्रमाणात वन तस्करी जी आहे ते सध्या या जंगली भागात सुरू आहे। आणि इथून पाण्याची सहाय्याने हे नेहमीच तस्करी करीत असतात। मागील वर्षी पावसाळ्यात तस्करांनी एक जवळपास 60 ते 70 लठ्ठे पाण्याच्या प्रभावाने तेलंगणा राज्यात नेले होते। यावेळीही अनेक वृक्ष जे आहेत ते कापण्यात वन विभाग तस्करांनी कापून ठेवलेले आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात तस्कर जे आहेत ते सक्रिय असून वन विभाग नेहमीच तस्करांवर कारवाई करीत असते, परंतु वन विभागाने लावलेले कलम जे आहेत ते छोटे असल्यामुळे वन तस्कर एक 7-8 दिवसात किंवा 15 दिवसात त्यांची जामीनपत्र मंजूर होतो आणि वन तस्कर बाहेर पडतात आणि पुन्हा तेच वन तस्कर तस्करीच्या कामाला लागतात। तर कुठे ना कुठे वन विभागाचे नियम किंवा वन विभागाचे गुन्हे जे आहेत ते स्ट्रॉंग केले पाहिजे अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे। आणि वन तस्करीवर आळा घालण्यासाठी वन विभाग कुठे ना कुठे एक मोठा पाऊल उचलला पाहिजे अशी वन विभागाच्या छोट्या कर्मचाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।